रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर रमा मराठे लिखित ती दोघं या कथासंग्रहातील डॉक्टर सौ आनंदी गोपाळराव जोशी यांची कथा. गोपाळरावांनी दिव्याची वात थोडी मागे सरकवली. उजेडाचा आनंदीला त्रास होऊ नये म्हणून ज्योत लहान केली. आनंदीच्या कपाळावर गोपाळराव हळूवार हातानं थोपटत होते. उजव्या हातानं त्यांनी तिचं पांघरून सारखं केलं आणि चेहऱ्यावरून हात फिरवला. तिच्या वर आलेल्या गालफडांनी तो हात तिथेच अडकवून ठेवला. हाताला पाणी लागलं. डोळ्यांतून ओघळ वाहत होते. तिच्या अंगात ताप होता. गोपाळरावांच्या डोक्यात एकदम संताप भिनला. या या रूढी परंपरा जीव घेतील आमचा. ते दात होटकात पुटपुटले. त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ही ग्लानीत आहे. सकाळी तर किती आनंदात होती. आज 16 नोव्हेंबर 1886. हिंदुस्थानचा किनारा गाठला. मायदेशाची हवा लागताच तिची प्रकृती सुधारेल असं वाटलं होतं. ही दिसतही होती किती ताजीतवानी. इथं दात्यांच्या घरी आलो. मावशी गेल्याचं कळताच तिला चक्क डोक्यावरून अंघोळ करावी का? प्रकृती अशी क्षीण, त्यात थंडी. मी म्हणते आपल्याला काय सोचेल किंवा नाही याची जरा देखील पर्वा करू नये का हिनं? आनंदी, अगं लाख मोलाचा जीव तुझा. सारे हिंदुस्थानचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. आज सकाळी पाहिलंस ना कशी पुष्पवृष्टी केली तुझ्यावर. फुलं, हार, तुरे, अभिनंदन पत्र, मानपत्र, कौतुकपत्र यांचा नुसता वर्षाव झाला. गोपाळरावांना आनंदीचं बोटीतून बाहेर पडतानाचं साजरं रूप आठवलं. आता हिंदुस्थानचा किनारा दिसणार म्हटल्यावर तिच्या मनाला अगदी उमेद उभारी आली होती. आपली माणसं, आपला देश, आवडतं भोजन हे सारं मिळणार म्हणून ती किती उल्हासित झाली होती. स्वदेशाचा वाराही जणू तिचा सारा क्षीण घालवणार होता. पहाटे पहाटेच तिनं गोपाळरावांना उठवलं होतं. हिंदुस्थानच्या भेटीची ती तयारी करू लागली होती. तिनं त्यांना पेटीतून साडी काढून द्यायला सांगितली. वर 2 साड्या होत्या. त्यातली एक गोपाळराव काढून द्यायला लागले. तर म्हणाली, माझ्या अमेरिकेतल्या या गुजराती साडीबद्दल मागे रागे भरणं झालं होतं. आता अमेरिका सुटली आणि ती वेशभूषाही. तळात काळी चंद्रकळा आणि धारवाडी खणाची चोळी आहे, ती द्या. नथ, कुडी, बुगडी सारं तिनं मोठ्या हौशीनं घातलं. नऊवारी काळी चंद्रकळा ती नेसली. तिचा केसांचा गुंता सोडवून देताना मात्र गोपाळराव घामाघूम झाले. तुमचे केसही पुष्कळ हो. आनंदी मोकळं हसली होती. तिनं वेणी फणी आवरून उगवत्या सूर्याइतकंच तेजस्वी ठसठसीत कुंकू लावलं. मग अंगावर पांढरी शुभ्र काश्मीरी शाल घेतली. दुसरी सरस्वतीच जणू असं गोपाळरावांना वाटलं होतं. अमेरिकेतून डॉक्टर होऊन परतलेली आनंदी आपलं स्वप्न, मुलाच्या मृत्यूनंतर तिनं डॉक्टर बनण्याचा ध्यास घेतला आणि स्त्रीला निदान सुशिक्षित बनवणं ही आपली आकांक्षा मग त्यापुढे अगदी ठेंगणे असं वाटायला लागलं. याच मुंबई शहरात केवळ 7-8 वर्षापूर्वी शाळेत जाणाऱ्या आनंदीला लोकांनी दगड मारले होते. वाळीत टाकण्याच्या धमक्या दिल्या होत्या. ती आनंदी मायदेशी परतली म्हणून सारा देश हरकला होता. आनंदोत्सव साजरा करत होता. गोपाळरावही त्या आनंदात हरवून गेले होते. या आकाशफुलासोबत जणू आकाशात तरंगत होते. आनंदीनं कूच बदलली. तिला एकदम खोकल्याची उबळ आली. गोपाळरावांनी तस्त पुढे केलं. आनंदानं चौखूर उधळलेलं त्यांचं मन एकदम लगाम खेचला आणि आसूड अंगावर पडावा तसं दचकलं. त्यांना अमेरिकेतले शेवटचे दिवस आठवले. पदवीदान समारंभानंतर आणखी काही दिवस अमेरिकेत राहावं असं गोपाळरावांच्या मनात होतं. मग नायगारा धबधबा बघून परतल्यावर आनंदीची तब्येत आणखीनच बिघडली. गोपाळरावांना तारीख वार सगळं आठवत होतं. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर तिला फिलाडेल्फियाच्या वुमन्स हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं होतं. सगळ्या तपासण्या, परीक्षा, उपचार चालू होते. पण शरीर खंगत चाललेलं. डॉक्टर बॉडलेबाई रोज पाहून जायच्या. एक दिवस त्यांनी गोपाळरावांना बाजूच्या खोलीत बोलावलं. मान खाली घालून त्या म्हणाल्या, तुम्हाला एक सुचवावं असं वाटतं. आनंदीसाठी ही हवा योग्य नाही. तिला इथे बरं वाटणार नाही. तुम्ही तिला हिंदुस्थानात घेऊन जा.
कोणत्याही आजाराला मायदेशीची हवा चांगली. गोपाळरावांच्या पोटात एकदम कालवल्यासारखं झालं. त्यांनी खुर्चीचा आधार घेतला. ते चाचरत म्हणाले, तिथे तिथे तरी बरं वाटेल ना? तुम्ही म्हणाल तसं करतो. डॉक्टर बॉडले आनंदीच्या कॉलेजच्या डीन होत्या. आनंदी त्यांची लाडकी शिष्या होती. आनंदी परीक्षेत पहिली आल्याचं त्यांनी स्वतः गोपाळरावांना पत्र पाठवून कळवलं होतं. तिच्याबद्दल त्यांच्याही मनात खूप आशा अपेक्षा होत्या. त्या कोसळताना पाहून त्यांचंही मन हेलावलं होतं. हे गोपाळरावांना समजत होतं. चेहरा निर्विकार ठेवण्याचा कसाबसा प्रयत्न करत त्या परत म्हणाल्या, परिस्थिती गंभीर आहे, तिला कळू देऊ नका. गोपाळराव लहान मुलासारखे रडायला लागले. पाठीवर थोपटत बॉडलेबाईंनी धीर दिला. परमेश्वराचा हवाला दिला. त्या म्हणाल्या, मायदेशाच्या हवेनं कधी कधी चमत्कार घडतात. मोठे मोठे आजारही बरे होतात. पण म्हणजे आनंदीला झालं असेलच ना स्वतःच्या आजाराचं निदान. बोटीत ती म्हणाली, मला वैद्यराज बापूसाहेब मेंढळ्यांचं औषध घ्यायचं आहे. ते धन्वंतरी आहेत. त्यानं मी नक्की बरी होईन. मग ग्रीनवूड कंट्रीतली आत्म्यांसाठी बांधलेली घरं पाहताना ती इतकी गंभीर का झाली होती? त्यातलं एक घर आपल्यासाठी विकत घेऊया असा हट्ट धरून का बसली होती? मेपल वृक्षाच्या तांबड्या पांढऱ्या पानात दडलेली ती सुंदर बंगली तिला आवडली होती. कसली चाहूल लागली होती तिला? गोपाळराव विचारांचा गुंता सोडवत होते. पाणी पाणी हवंय मला. गोपाळराव उठले. त्यांनी दिवा मोठा केला. आनंदीला डबडबून घाम आला होता. त्यांनी पाठीखाली हात घालून तिला उठवून बसवलं. पाणी दिलं. घाम पुसला. कसं वाटतंय आता? असं हळूवार विचारलं. त्यांचे डोळे, आवाज सारंच ओलावलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं डोळे उघडले तेव्हा सुबोध पत्रिकेचा अंक घेऊन गोपाळराव खोलीत शिरत होते. मोठ्या हर्षानं त्यांनी तिला वाचून दाखवलं. आम्हास लिहिण्यास आनंद वाटतो की आमचे देश बांधव व मित्र रा गोपाळराव जोशी हे आपला सर्व हेतू साधून आपले कुटुंब सौ डॉक्टर आनंदीबाई यांस उत्तम प्रकारचे इंग्लिश शिक्षण देऊन त्यास डॉक्टरी MD ची पदवी अमेरिकेत मिळवून देण्याचे यश मिळून उभयंता ईश्वर कृपेने मंगळवारी प्रातःकाळी स्वदेशी सुखरूप परत आले. आमच्या देशातून दूर परदेशी जाऊन एकटे अभ्यास करून परीक्षा देऊन डॉक्टरची उत्तम पदवी संपादून स्वदेशी परत येण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. त्यातही समाधान मानण्याची अशी गोष्ट आहे की परदेशी स्वधर्मरक्षण जेवढे करवेल तेवढे करून व आपल्या स्वदेशीय चाली रीतीभाती कायम राखून आनंदाने व प्रेमाने स्वदेशाची सेवा व परोपकार करण्याच्या इच्छेने दोघेही परत आली आहेत. त्यांचा थाटमाट, डामडौल व अमेरिकेच्या प्रवासाच्या महायात्रेचा फुगारा आणि ताठा वगैरे काही नसता सर्व साधाभोळा प्रकार पाहून आम्हास फार समाधान झाले. आनंदी क्षीण हसली आणि म्हणाली, यासाठीच काल डोक्यावरून स्नान केले हो. परदेश गमन झाले तरी देशनिष्ठा धर्मनिष्ठा तसूभरही कमी झाली नाही. हेच. तिला खोकल्याची उबळ आली. तू तू बोलू नकोस, काही बोलू नकोस. गोपाळरावांनी उणउणीत पाण्यानं तिचं तोंड पुसलं. थोडं गरम पाणी प्यायला दिलं. त्यांना वाटलं, हिला सांगावं का ही किती आजारी आहे ते. या असल्या सत्वपरीक्षा हिला आता झेपणार नाहीत हे तिला कसं समजवावं. बाहेर माणसांची नुसती रीघ लागली होती. मोठमोठे लोक भेटायला येत होते. काल रात्रभर कणत कुथत होती ती हीच का आनंदी? असा प्रश्न गोपाळरावांना पडला. वर्तमानपत्रांचे लोक आणि इतरांनाही आनंदी मोठ्या संयमाने नम्रपणे समयोचित उत्तरं देत होती. एवढं बोलणं श्रम सहन होतील का हिला? हिला काय झेपेल आणि काय नाही याचा विचार आपण कधी केला नाही. सतत नवनवीन ओझी टाकतच आलो हिच्या मनावर, शरीरावर. पारशी होऊन टाकलं हिला. निर्दय वागलो हिच्याशी. बालसुलभ स्त्रीसुलभ कसल्याच भावनांचा विचार केला नाही. त्याचीच ही शिक्षा काय? हो, पण शिक्षा आपल्याला व्हायला हवी. हिला का? गोपाळरावांना आठवली लहानगी आनंदी. 9 वर्षांची. गणपतराव जोशी इनामदारांची
थोराड दिसणारी मुलगी यमू. मुलगी पाहायच्या समारंभातली, नऊवारीचा बोंगा सावरणारी, रसरशीत, आरोग्यसंपन्न, ठेंगणी, ठुसकी, तेजस्वी डोळ्यांची. आपली एकच अट होती. नारळ मुलगी नको म्हटल्यावर गणपतराव चमकले. तेव्हा आपण खट्याळपणे म्हणालो होतो, मुलगी द्या, नारळ नको. पण मी तिला शिकवणार. गणपतराव गांजलेले होते. 25 वर्षाच्या विदुराची ही तरेवाईक अटही त्यांनी मान्य केली. पण ती त्यांना पचली नव्हती. तिची आई हिला शिकण्यासाठी पाठवायचीच नाही. हे कसले अगोचर चाळे. भर दिवसा नवऱ्याच्या खोलीत जाते. शिकून काय मोठी मडबीण व्हायचंय. असा कांगावा करत रात्री उशिरापर्यंत कामं सांगत राहायची, मारायची. एकदा तर पोटरीवर, पाठीवर जळक्या लाकडानं मारलं. एकीकडे हा असा आईचा मार, दुसरीकडे धाकात ठेवलं नाही तर ही ऐकणार नाही, शिकणार नाही असं वाटून आपणही हिच्यावर हवं तसं ओरडायचो. बुकं, पट्टी, स्टूल काहीही फेकून मारायचो. तुला सोडून देईल, ख्रिस्ती होईल अशा धमक्याही द्यायचो. फार सोसलंही नाही. पण शिकायचं सोडलं नाही. कुशाग्र बुद्धी एक पाठीच म्हणायला हवी. आपल्या लक्षात आलं होतं ते. खरं तर देवानंच हे दान आपल्या पदरी टाकलं होतं. आपल्यालाच जपता आलं नाही. एकतर स्त्री शहाणी करून बायको माणूस काही करू शकतो, हे जगाला दाखवून द्यायचं होतं. जे जे अपेक्षेलं ते ते आनंदीनं सहज पेलून दाखवलं. आपण मात्र हिचं कौतुक कधीच केलं नाही. अभ्यास केला नाही की झोडपून काढायचो. त्या दिवशी आजीबाईंनी सांगितलं, अहो अशा दिवसात नाही मन लागत. तेव्हा कुठं कळलं की आनंदीला दिवस गेलेत म्हणून. 2 महिने झाले होते हिनं तोंडातून ब्र नाही काढला. निमूट मार खात होती. गरोदरपण, बाळंतपण, मातृभावना कशाचा म्हणून विचार केला नाही. आनंदी मुलाला पाजत बसली तरी आपलं पित्त खवळायचं. या असल्या गोष्टींत वेळ काढते म्हणून हाताचा, शब्दांचा मार देतच होतो आपण तिला. कोवळं वय, कधी खेळू बागडू दिलं नाही. ती कधी खाण्यापिण्याचं कोड कौतुक केलं नाही. अभ्यास करणारं यंत्र बनवलं तिला. यंत्राला तेल पाणी घालतात, निगा राखतात. तीही मी कठोर माणसाने राखली नाही. लोक काही बाई बोलायचे, दगड देखील मारायचे, अपमान करायचे, दूषणं द्यायचे. आपल्यासाठी सारं सोसलंही नाही. पण म्हणून आपण कधी हिला मायेनं चुचकारलं, कुरवाळलं नाही. सतत जरबेत ठेवलं, धाक दाखवला. गेल्या मार्चमध्येच तिनं पैसे पाठवण्याविषयी लिहिलं होतं. आपण तिच्यावर खर्चिक झाल्याचा आरोप केला. तिनं उद्वेगानं लिहिलं होतं, मला अंगावर भुषणे घालण्यास पैसा नको आहे, तर मला आवडतो असा जो अभ्यास त्याकरिताच पैसा हवा आहे. त्याशिवाय मला काही एक करता येत नाही. प्रत्येक पावलास त्याची आवश्यकता लागते. आपण तिला कधी समजूनच घेतलं नाही. ती अमेरिकेत तिकडे एकटी होती. परका देश, परकी माणसं, अभ्यासाचा ताण, थंडी, दारिद्र्य. त्यात आपण तिला पत्रांतून धारेवर धरलेलं. जन्माची खोड. इतक्या सद्गुणी पत्नीवरही नाना आरोप केले. छचोरपणाचे, गर्विष्ठपणाचे. तिच्या मनाला यातना दिल्या. आपल्या मनाचा जणू दगडच झाला होता. नियती म्हणाली, भोग आता आपल्या कर्माची फळं. आनंदीचा असा खंगत चाललेला देह पाहायला लागणं हा नियतीनं माझ्यावर उगवलेला सूड असावा. तिच्या जीवाला स्वस्थता, आराम कधी मिळाला नाही. आपण तो लाभू दिला नाही. सतत तिला धारेवर धरलं. तिचं मन राखण्याचा कधी यत्न केला नाही. का का असं केलं आपण? धाक दाखवला की ही म्हणे तसं करते, हेच आपल्या तरकटी डोक्यात. तिनंही आपण म्हणू तसं मनाला, शरीराला राबण्यास कमी केलं नाही. निमूट सोसत राहिली. कधी तिनं सांगितलं तरी आपण दुर्लक्ष केलं. संभली बिचारी, थकून गेली. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आनंदीच्या रूपातलं आपलं स्वप्न. एकाएकी भगभगीत प्रकाश पडून दिवा विझला. सर्व झालं गोपाळरावांच्या मनात. फार अशुभ वाटलं ते त्यांना. काळोख असह्य वाटत होता. गोपाळराव आगपेटी शोधू लागले. हाताशी येईना पटकन. खोलीपेक्षाही मन अंधारलं होतं. दिवसभर भेटायला येणाऱ्या लोकांनी आनंदी वेढलेली असते. थकून जाते. रात्रभर ताप, खोकला, पाठ सोडत नाही. सतत कणत असते. पण दिवसा जराही दिसू देत नाही यातलं काही. पाठ अंथरुणाला टेकली की ग्लानीत असते. खूप वाटतं हिच्याशी पोटभर बोलून घ्यावं. अगदी ती आणि आपणच असावं फक्त. क्षमा मागायची तिची.
केल्या अपराधांची वेळ फार कमी उरलाय. आता ती माझ्या एकट्याची नाही राहिली, उभ्या राष्ट्राची झालीये. डॉक्टर सौ आनंदी गोपाळराव जोशी. सगळ्या देशातून माणसं येतात. नुसती गर्दी उसळलेली असते. सदा सर्वदा लोक येतच असतात. त्यात कुणाला नाही म्हणवत नाही. पुरुषांप्रमाणे स्त्रियाही येतात. ज्यांनी कधी घराचा उंबरठा ओलांडला नसता, अशा स्त्रिया आनंदीला बघायला येतात. काहींनी आनंदीसाठी स्वयंस्फूर्तीने शंकराच्या देवळात अभिषेक सुरू केलाय. घरी येऊन ब्राह्मण मंडळी हिला अंगारा लावतात. प्रकृतीच उतार पडावा म्हणून. आनंदी, लोकांचं हे प्रेम तू मिळवलंस हो. हेच लोक आपल्याला वाईट टाकायला निघाले होते, याचा त्यांनाच विसर पडलाय. कल्याणचा जोशीवाड्यात झिम्मा फुगड्यात रमणारी ही दांडगी पण बुद्धिमती मुलगी ईश्वरानं आपल्याशीच इतकी गाठ का बांधली. पाहता पाहता आकाशात झेपावली. मुंगी उडाली आकाशी. दुपारच्या डाकेनं एक पत्र आलं. कुतूहलानं आनंदीनं ते फोडलं. खाली सही होती, बाळ गंगाधर टिळक. व्यक्ती माहीत नव्हती, पण कानावर आलं होतं. केसरी मराठ्याच्या संपादकाचं हे नाव. मजकूर मोडीत होता. आनंदीनं वाचायला सुरुवात केली. आपण परदेशात जाऊन किती कष्टाने विद्या संपन्न केली हे आम्हास माहीत आहे. आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ स्त्रियांमध्ये आपली गणना आहे. आपणास पैशांची आवश्यकता आहे, असे काल कानावर आले. सरदार गदारांच्या नादी लागू नये. नाचरंगात आणि नशापाण्यात ते हजारो रुपये उडवतील, पण चांगल्या कार्यासाठी पैही देणार नाही. उलट टवाळी करून गावभर ब्रबा मात्र करतील. आमचा वर्तमानपत्राचा व्यवसाय आहे. प्राप्ती विशेष नाही, तरी सुद्धा आपणास 100 रुपये पोचावेत अशी इच्छा आहे. उद्या गोपाळराव आमच्या कचेरीत आले तर त्यांच्याजवळ मी पैसे देईन. आपले यश इतके उज्ज्वल आहे, कर्तबगारी इतकी थोर आहे की आपणास यापेक्षा कितीतरी मोठी रक्कम मी द्यायला हवी, परंतु आज मला ते शक्य नाही. याबद्दल खेद वाटतो. या पैशांबद्दल कुठेही वाच्यता होऊ नये, ही गोष्ट गुप्त राहावी अशी माझी इच्छा आहे. परमेश्वर कृपेने आपणास बरे वाटावे व तुमच्या ज्ञानाचा व कर्तृत्वाचा आपल्या देशबांधवांस उपयोग व्हावा अशी प्रार्थना आहे. उद्या गोपाळरावांना जरूर पाठवावे, अनुमान करू नये. आनंदीने ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं. अचानक तिचे डोळे भरून आले. हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदू लागलं. ती हमसून हमसून रडू लागली. गोपाळरावांचा अमर डोळा लागला होता. रात्रभर त्यांना जराही नीट मिळाली नव्हती. आनंदीच्या रडण्याने ते एकदम दचकून उठले. अहो, रडता कशाला? मी अजून जिवंत आहे म्हटलं. गोपाळराव हसत म्हणाले. आनंदीनं पत्र दाखवलं. यात रडण्यासारखं काय आहे? असे कसे हो तुम्ही? तुम्हास वाईट नाही वाटत का? वाईट कशाचं? तुमचं केवढं कौतुक लिहिलं आहे केसरीच्या संपादकानं. अहो, केसरी पत्र माझं आवडतं. विष्णूशास्त्री तर माझं देवासमान आहेत. या संपादकास मी पाहिलं नाही, पण स्वदेश प्रेमाचे त्यांचे जळजळीत लेख वाचले आहेत. त्यांनी 100 रुपये देणं याची महती अधिक. पण पुन्हा आनंदीला हुंदका फुटला. मला शरम वाटते हो. अमेरिकेला गेले, हाडाची काडं करून अभ्यास केला आणि काय झालं हे? असं इतरांच्या दयेवर भिकेवर जगण्याची पाळी यावी. मी इनामदारांची लेक, हे अपमानित जीणं नको वाटतं हो. त्यापेक्षा मरण बरं. तुम्हास विनवतं मी, नोकरी सोडू नका म्हणून कळवलं होतं. तुमची नोकरी असती तर आज ही वेळ आली नसती. असं दान घेण्याची पाळी न येती. आनंदी स्पंदत होती. अस्थिपंजर उरलेला देह, रडताना वेडावाकडा होणारा तिचा चेहरा त्यांना पाहावेना. त्यांनी बाराबंदी घातली. डोईवर पागोटं ठेवलं. वाहना चढवताना बोलले. अहो, त्या पत्राने तुमच्या मनात एवढ्या यातना होतील हे आधी कळतं तर ते पत्र तुमच्या हाती लागू दिलं नसतं हो. आनंदी दचकली. हे हेच बोलले काय? ती पुटपुटली. तिनं डोळे पुसले. हे कधीपासून आपल्या मनाचा विचार एवढा करायला लागले? नवरा बायकोचं नातं आपलं, ते सुखही तेव्हा ओरबाडून घ्यायचे जेव्हा ते सुख आहे हे सुद्धा कळत नव्हतं. वयच तसं होतं. आपण 16-17च्या होईपर्यंत यांनाच त्याची आसक्ती राहिली नव्हती. मला काय हवं काय नको याचा यांनी कधी विचारच केला नाही. आणि आज
खरंच आता मात्र हे आपल्या जीवाला जराही तोशीक पडू देत नाहीत. पळभर म्हणून विसंबत नाहीत. आईच्या मायेनं सगळं करतात. कपाची तस्त साफ करतात. अन्न पाणी औषध सारं वेळवारी करतात. रात्र रात्र उशा पायथ्याशी बसून असतात. माझ्या मनाला जपतात. यातलं थोडकं जरी मी अमेरिकेत होते तेव्हा करते तर कदाचित ही वेळच आली नसती. मी अमेरिकेत जाणार हे कळल्यापासूनच लोक वावड्या उठवत होते. आनंदी धर्मांतर करणार, आनंदी हिंदुस्थानला विसरणार, आनंदी आता नवरस हाती लागणार नाही, माणसांना खाऊन आनंदी धर्म बुडवणार. अमेरिकेत पत्रांचा पाऊस पडे. ओळख देत नसलेले लोक देखील मला सदुपदेश करण्याचं परम कर्तव्य बजावत होते. आप्तेष्ट, कुटुंबीय सारे चौकशा, आरोप, उपदेश यांची खैरात करत होते. माझ्या प्रिय हिंदुस्थानच्या प्रतिनिधींनी तर मला जणू आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं होतं. मला विरोध करण्यात, माझ्यावर संशय घेण्यात, नाही नाही ते आरोप करण्यात त्यांना धन्यता वाटत होती. अगदी घायाळ होत होते हो मी. बाकी कुणाची नाही तरी तुमच्या साथीची अपेक्षा होती हो. हे समाजाविरुद्धचं युद्ध आपण दोघांनी मिळून सुरू केलं होतं. आपलं दोघांचं होतं ते आणि तुम्ही मध्येच साथ सोडली. गोपाळरावांच्या पत्रातली जहरी वाक्य आनंदीभोवती फेर धरून नाचत होती. मध्ये हतबल आनंदी. आनंदीला नवऱ्याचा विसर पडला. आनंदीला गर्व झाला. तिला नवऱ्याला पत्र लिहिण्याचा कंटाळा येतो. ती पूर्वीसारखी उरली नाही. अहो तुम्ही तर मला अंतर्बाह्य ओळखत होतात. पण मला बेईमान ठरवून साऱ्या स्त्रिया इथून तिथून सारख्याच असंही म्हणण्यापर्यंत मजल घातलीत तुम्ही. आत्ताही संतापानं, दुःखानं असह्य वाटून आनंदी थरथरायला लागली. पण मनातलं वादळ शमेना. फोटोत साडीचा पदर किंचितसा सरकलेला पाहून तुम्ही माझ्यावर चौचालपणाचे, हलगर्जीपणाचे, निष्काळजीपणाचे आरोप केलेत. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून विखतची साडी नेसते म्हटल्यावर तुम्हाला आनंदी सचोर वाटायला लागली. अमुक एक प्रकारची चोळी का घातलीस म्हणून मला जाब विचारलात. आनंदीच्या घशात पुन्हा एकदा दाटून आलं. तिनं उसासा टाकला. मनात विचारांची आवर्तनं सुरूच राहिली. जीव कोंडल्यासारखा झाला. आपणास वारंवार विनवून लिहिलं होतं मी. आपली बायको कशी आहे हे आपणास माहीतच आहे. या लेखणीचा व तिचा जितका परिचय आहे त्यापेक्षा आपला तिचा अधिक आहे. माझा सर्व वेळ मी अभ्यासाकडे दिलेला आहे आणि मी आपलं आयुष्य देखील त्यातच खर्च करणार आहे. तथापि आपल्याविषयी काहीही झालं तरी हयगय होईल असं मनात सुद्धा येऊ देऊ नका. या जगात आपणच माझे सर्वस्व आहात. मजबद्दलचा असलेला एक प्रकारचा विश्वास हा मात्र मनातून घालवून जाऊ नये. या जगात आपली जागा कशानेच भरली जाणार नाही. आपल्या शब्द सामर्थ्याने आपण माझ्यासाठी काय काय केले हे मी जाणून त्याविषयी कृतज्ञ नाही काय. आपण माझे नेते, शास्त्रे, समाधानकर्ते व त्राते आहात. इतकंच नव्हे तर आपण मला गुलामगिरीतून मुक्त करून स्त्रियांच्या उत्तम पदवीप्रत नेऊन ठेवले आहे आणि त्यामुळे मी सदोदित कृतज्ञ राहीन. माझ्या या शब्दांचा त्यावेळी तुम्हावर तीळभर देखील परिणाम झाला नाही. तो तसा होता तर तुम्ही मला हत्तीचं बळ देऊ शकला असतात. पण या संशयाच्या, आरोपाच्या वाळवीनं माझ्या मनाचा पार भुगा करून टाकला हो. वाईट एवढ्याचंच वाटतं की माझ्या रूपातलं तुमचं स्वप्न लयास गेलं. संपलं सगळं. गोपाळरावांनी आत येऊन दिवा लावला. त्यांना पाहून पुन्हा आनंदीचे डोळे भरून वाहू लागले. नीरव, दम कोंडला. ती धापा टाकू लागली. गोपाळराव धावले. त्यांनी तिला बस्ती केली. औषध पाजलं, चाटण दिलं. फार घाबरून गेले होते ते. आनंदीला पाहावेना. त्यांचा कसानुसा चेहरा. एखाद्या लहान मुलाचं आवडतं खेळणं त्याच्याच हातातून निसटून फुटावं तसा त्यांचा चेहरा दिसत होता. अपराधी, रडवेला. मगाचे सगळे विचार तिनं बरेच आवरले. आता या जर तरचा काहीच उपयोग नव्हता. कारणं काहीही असोत पण हे अटळ, विधिलिखित असावं. अष्टमातला मंगळ क्रांतिकारी कृत्य घडून अकाली मृत्यू देतो असं वाचलं होतं खरं. प्रार्थनापुढे इलाज नाही.
आता पुढच्या प्रवासाची तयारी करायला हवी. महाप्रयाणाची. आपण चाललो आता. अमेरिकेत गेले तेव्हा लगेच वीराहाने यांनी फार सुरेख पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची किती पारायणं केली आपण. काय काय लिहिलं होतं. आपलं धैर्य व आपला दृढ निश्चय पाहून खरोखरच मला नवल वाटलं. आपल्याविषयी आम्हा सर्वांस फारच अभिमान वाटतो. बायको माणूस असता तुमचं वर्तन फारच शौर्याचं व धीराचं असं होतं. अशी स्त्री खचितच 10 लाखांमध्ये एखादी आढळेल किंवा नाही याचा मला संशय वाटतो. आपल्या वियोगामुळे मला जे दुःख होत आहे त्याचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. मला माझ्या कर्तव्याच्याच कल्पनेने शेवटपर्यंत धीर दिला होता. हाय, मला वाटते की मी आपणास फारच निष्ठुरपणे वागवले व अगदी शेवटपर्यंत आपला संतोष ठेवण्याविषयी मी मुळीच यत्न केला नाही. या पृथ्वीवर परमेश्वराने माझ्याहून अधिक निर्दय मनाचा प्राणी निर्माण केला नसेल. आपण मला क्षमा कराल अशी माझी खात्री आहे. आपल्या मनाची शक्ती पाहून मला वाटते मी आपल्यापुढे काय पदार्थ आहे. आम्हा सर्वांस विसरून जाऊन हिंदुस्थानची गोष्ट मुळीच मनात आणू नये, कारण आम्ही वास्तविक फारच वाईट लोक आहोत. डायमंड हार्बर येथून तुमचे पत्र आले. मलाही जे पत्र लिहिता आले नसते असे पत्र आपण मला लिहिले हे पाहून मला फारच आनंद झाला. माझ्या आत्म्यास मुक्ती मिळावी म्हणून ईश्वर तुम्हास दीर्घायू व सुखी ठेवो. तुम्ही अमेरिकेतील लोकांस प्रिय होण्याचा यत्न करावा. अमेरिकन लोक तुम्हास फार चाहतात असे ऐकण्याविषयी मी फार उत्सुक आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी स्नेह संपादन कराल अशी माझी पक्की खात्री आहे. समुद्रातील प्रवास तुम्हास कितपत सुखावह झाला हे कृपा करून मला कळवा. सविस्तर पत्र लिहून तुमच्या आगबोटीत जे इतर उतारू होते त्यांनी तुम्हास ममतेने वागवले किंवा नाही याविषयी लिहा. तुम्हास यश आले म्हणजे त्यातच मी अत्यंत सुखी मानेन. आगबोटीवर मी तुम्हास एकटे सोडले यावरून मी किती निर्दय आहे असे मनात येऊन मला वारंवार खेद होतो. परंतु माझ्या निर्दय अंतःकरणापासून तुमचे हित होवो व तुम्ही दीर्घायू व्हावे असे मी इच्छितो. ईश्वर तुम्हास आशीर्वाद देवो. मी निर्दय निष्ठुर आहे, तथापि माझे प्रेम तुम्हावर नाही असे मला वाटत नाही. प्रत्येक क्षण मला एका शतकाप्रमाणे भासत आहे. मी आपल्या सन्निध असावं व आपल्या सेवेत तत्पर असावं असं वाटत असेल तर मी उद्याच निघण्यास तयार होईन. शब्द न शब्द आठवतंय ते पत्र आपलं सुखनिदान होतं जणू. त्या पत्रातल्या सारखे हे पुन्हा मला कधीच मिळाले नाहीत. तेव्हा हे फार एकटे पडले होते. सैरभैर झाले होते. आता तर आपल्यासाठी पुन्हा परतीची वाट नाही यांची समजूत घालायला हवी. वेळ फार थोडा आहे. अहो, इकडे यावं. आनंदीची क्षीण हाक गोपाळराव लगबगीनं आले. अक्षरशः पळतच. आनंदीला तशा अवस्थेतही हसू फुटलं. ही करून काय हसते? ज्वराचा डोक्यावरही परिणाम झाला नाही ना? गोपाळराव पाहतच राहिले. आता त्यांना तिचं ते हसणं भेसूर वाटायला लागलं. आनंदी अजूनही हसतच होती. तिच्या हातात सुबोध पत्रिकेचा अंक होता. जरद कुमारी विवाहाची टिंगल उडवण्यासाठी गोपाळरावांनी गाढवा गाढवीचे लग्न सनई चौघडा लावून आणि छापील निमंत्रण पत्रिका काढून साजरे केले. ही बातमी त्यात होती. आनंदीला गोपाळरावांच्या जगावर रुसलेला कावलेला द्वाड मुलगा दिसू लागला. तिला खूप बोलायचं होतं त्यांच्याशी. आपण आता नाही बोललो तर बोलायचं राहून जाईल अशी भीती तिला वाटली. तिनं मनातल्या मनात आवराआवर सुरू केली होती. केव्हाही कुठल्याही क्षणी निघावं लागणार होतं. माझी शेवटची इच्छा तुम्ही नक्की पुरी कराल मला खात्री आहे. मरणानंतर माझी रक्षा ऑन थिओकडे पाठवाल ना? आनंदीनं काकुळतीनं विचारलं. नंतर ती स्वतःशीच बोलल्यासारखी बोलत होती. आई बहिणी यांचं सुख माझ्या दैवीच फार नव्हतं. त्याला कोण काय करणार. पण अमेरिकेतल्या रोझेलच्या घरात ऑन थिओने मात्र मातृप्रेम दिलं, माहेरपण केलं.
जणू आता तिच्याच कुशीत चिरनिद्रा घ्यायचीये. वेडावाकडा झाला. त्यांनी आनंदीचा हात हातात घेतला. आनंदीचा सतेज देह आता फक्त अस्थिपंजर उरला होता. आता मी वाचत नाही. मृत्यूनं आपले पाश आवळायला सुरुवात केव्हाच केलीये. म्हणून तर वैद्यराज मेंदळ्यांनीही उपचार करणं नाकारलं. अमेरिकेत असतानाच मला त्याची चाहूल लागली होती. मला जमलं तेवढं मी केलं हो. आता माझ्या हातात काही राहिलं नाही. तुमची खूप काळजी वाटते. जगले वाचले असते तर मी तुमची साथ नक्की दिली असती. पण ते नियतीच्या मनात नसावं. तुमची धाव आपल्या समाजाच्या फार पुढे आहे. अशांना समाज माफी देत नाही. उलट नाडतो, अडवितो. तुमचं असंच झालं. म्हणून तुमचं कुणाशी पटलं नाही. तुम्हाला विधवा विवाह करायचा होता. तुमच्या वयाची जोडीदारी मिळती, पण माझ्यासारखी 9 वर्षाची पोर गाठी पडली. आनंदी, नको ग, नको बोलूस असं. अगदी थांबव तू. तूच माझं भाग्य आहेस हो. मीच करंटा. उकिडव्या बसलेल्या गोपाळरावांनी ढोपरात मान घुसवली. आनंदी तंद्रीत बोलतच होती. तुम्हास फार फार दुखविले या समाजाने. चावरे बोकळे करून सोडले म्हणून तुम्ही असे वागतात. लोकांना ते विक्षिप्त वाटतं, पण तुम्ही दाखवून दिले हो. बायको माणूस काय करू शकते ते. हे जगास दाखवून देईन हाच तुमचा एक ध्यास. त्यासाठी जीवाचे रान केलेत अगदी. मित्रमंडळी नाही, मौज मजा नाही. चांगलं चुंगलं खाणं पिणं इतकंच काय, पण संसार सुखही नाही घेतलं. मला अमेरिकेला पाठवलं. लोक माझं कौतुक करतात, पण तुमचा पराक्रम खूप मोठा. यासाठी फार मोठं मन लागतं. मला वाटे अमेरिकेत शिकून आता हिंदुस्थानातल्या बायका मुलांस उपयोगी पडेन. पण ते नशिबात नव्हते. तुमचे श्रम वाया नाही गेले. तुम्ही कवाडं उघडली स्त्री शिक्षणाची. मला तुमचा फार फार अभिमान वाटतो हो. आनंदी, नको ग बोलू आता. श्रम झेपणार नाहीत तुला. नीट जरा वेळ. उद्या बोलू आपण. उद्या? आनंदी हसली. गोपाळरावांना ते हसू फार केविलवाणं वाटलं. दिसताना बघबघणाऱ्या दिव्यासारखं. गोपाळरावांना कुणी एक हिमालयातला साधू भेटला होता. त्यानं कसलीशी मुळी दिली होती. क्षयरोग नक्की बरा होईल असं म्हणाला. औषध जालीम होतं. पथ्य फार कडक होतं. मुळी दुधातून उगाळून द्यायची होती. 7 दिवस फक्त दूध. पाणी अजिबात द्यायचं नव्हतं. तुमच्या समाधानासाठी घेईन बापडी, पण आता मी साऱ्यांच्या पलीकडे गेले आहे. माझे निदान चुकायचे नाही. एवढ्या बोलण्यानेही आनंदी थकून गेली. शरीर खंगलं होतं, पण मनाची प्रगल्भता जराही कमी झाली नव्हती. मनात विचारांचा झंझावात चालूच होता. हलकल्लोळ उसळला होता. डीन डॉक्टर बॉर्लेनने एकदा वर्गात बोलता बोलता बेडकाची गोष्ट सांगितली होती. बॉइल्ड फ्रॉग सिंड्रोम. आपलाही असाच उकडलेला बेडूक झाला म्हणायचा. बेडूक हा प्राणी ॲम्फिबियन, म्हणजेच तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो. त्याला भोवतालच्या वातावरणानुसार पाणी, हवा जे काही असेल त्याच्या तापमानानुसार शरीराचं तापमान कमी जास्त करून जुळवून घेता येतं. पण ही त्याची क्षमताच त्याचा बळी घेऊ शकते. म्हणजे असं की एखाद्या भांड्यात जर बेडूक आणि इतर प्राणी ठेवले आहेत अशी कल्पना करा. पाण्याचे तापमान वाढवावयास सुरुवात केली तर इतर प्राणी ते सहन करू शकत नाही आणि चक्क भांड्याबाहेर पलायन करतात. बेडकाच्या शरीरातील विशेष क्षमतेमुळे तो मात्र आपल्या शरीराचं तापमान बदलतो आणि भांड्यातच राहतो. पळ काढत नाही. हळूहळू पाण्याचं तापमान अशा मर्यादेपर्यंत जातं की यापुढे बेडकाला आपल्या शरीराचं तापमान समायोजित करणं जमत नाही. पण आता त्याच्या अंगात भांड्याबाहेर पळण्याची शक्तीही राहिलेली नसते. शिवाय भांडंही तापलेलं असतं आणि भांड्याचं तापमान क्षणाक्षणाला सतत वाढत असतं. तात्पर्य हेच की वेळीच बाहेर न पडल्यामुळे बेडूक उकडून मरून जातो. आपलंही असंच झालं. दुष्ट लागेल अशी प्रकृती होती आपली.
आई तर दानगट, थोराड यावरून किती बोलायची. आईनं कधी ममतेच्या शब्दांचा उपयोगच केला नाही. मला शिक्षा करावयाची ती लहानशा दोरीने किंवा वादीने नव्हे. तिने नेहमी दगड, लाकडे आणि विस्तव यांच्याशी गाठ ठेवली होती. गोपाळरावांचे सतत वटारलेले डोळे, तुला टाकून देईन, ख्रिस्ती होईन म्हणून दिलेल्या धमक्या, 10व्या वर्षी अंगावर मोडलेली लाकडे, 12व्या वर्षी फेकून मारलेल्या खुर्च्या, बुके, 14व्या वर्षी अंमलात आणलेले नाना प्रकार, हे सर्व त्या त्या वयाच्या व शरीराच्या मानाने अतिच कडक होते. मग बाळंतपण, गोपाळरावांचा विक्षिप्तपणा, तान्हुल्याचं उराशी कवटाळलेलं थंडगार कलेवर, समाजाचा विरोध, शाळेत जाते म्हणून लोकांनी दगड मारणं, अंगावर कचरा फेकणं, वाळीत टाकण्याच्या धमक्या, मग अमेरिकेत जायचं ठरल्यावर उठलेल्या वेगवेगळ्या वावड्या, बोटीवरचा प्रवास, तिथले अपमान, उपहास, जॉन्सनबाईंचं सतत हिडीस-पिडीस करणं, टिंगलटवाळी करणं, परका देश, परकी माणसं, परकी भाषा, पैशाची कमतरता, अभ्यासाचा ताण, गोपाळरावांचे काळीज थिजवून टाकणारे आरोप, शाकाहाराचा आपला आग्रह, तिथली थंडी, धुरकटलेली खोली, परदेशात राहूनही पारंपरिक स्त्रीच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा आपला अट्टहास. रमाबाईंनी मांसाहार स्वीकारला होता, पण आपण नाही. चुकलं का आपलं? कुणाला ठाऊक. पण शरीर कुपोषणाचा बळी ठरलं. तोच तो उकडलेला बेडूक आपला झाला म्हणायचा. शरीरास मनास फार फार राबविले आपण, अतिशय कष्टविले, निमूटपणे सर्व सहन केले. का? हेच प्राक्तन होते का? भारतीय स्त्रियांचा ज्या रोगांपासून उद्धार करावा असं मनात होतं, त्यातल्याच एका रोगानं, क्षयानं आपल्याला गाठलं, पुरतं पोखरून टाकलं. स्वदेशासाठी काही करायचं मनात होतं. सगळं राहूनच गेलं. माझ्या मनात मृत्यूघंटा केव्हाच वाजायला लागल्या होत्या. आता मरण अटळ आहे हे समजूनच नंतर प्रत्येक क्षण मी सर्वस्वानिशी जगण्याचा यत्न केला. मरणानंतर हिंदूंना जाळण्यात येतं हे ऐकून कॅरोलिन डॉल केवढी शहारली होती. आपणच तिला दिलासा दिला होता. मला यातून काहीच इजा होणार नाही. माझ्या शरीराला अग्नीचा स्पर्श होण्यापूर्वीच प्राण निघून गेलेला असेल. मृत्यू पावला पावलानं जवळ येतोय. केव्हाही तो आपला घास घेईल. अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात बरे वाईट किती अनुभव घेतले आपण. खूप श्रीमंत म्हणायची मी या अनुभवांच्या बाबतीत. जगलेले सारे क्षण एक एक करून तिच्या मनात उभे ठाकत होते आणि तरंगत लांब जात होते. हलकं वाटत होतं. स्वप्नात दर्शन देणारा तो पराक्रमी पूर्वज, लाड करणारे आपले तात्या, आईचे मारणारे हात, पाठीशी घालणारी आजी, गोपाळरावांचे सतत वटारलेले डोळे, त्यांचं शिकवणं, बक्षीस म्हणून आणलेले बूट, ते घालून अलिबागच्या रस्त्यानं दोघांचं समुद्रावर फिरायला जाणं, इंग्रजी शिकण्यासाठी त्या मळमेच्या पायाशी बसून टांग्यातून शाळेत जाणं, डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेत जाण्याचं नक्की होणं, आणि थिओशी केलेला पत्रव्यवहार, टाळ्यांच्या गजरात विसर्जित झालेली श्रीरामपूरची जाहीर सभा, आपले इंग्रजी भाषण, समुद्र लाटांवर हेलकावणारी सिटी ऑफ कलकत्ता, रोझेल स्टेशनवर आन थिओची भेट आणि जन्मांतरीची ओळख असल्यासारखी मारलेली गळामिठी, कॉलेजमधली ऑपरेशन थिएटर्स, टेबलावर पसरलेले विच्छेदित मानवी देह. मानवी देहाला आपण आतून बघितलं. शरीरांना ग्रासणारे रोग अभ्यासले. आन थिओचं ते खळखळून हसणारं घर, बावल्यांशी खेळणारी हेलेना आणि गळ्यात गळा घालणारी एमी, बर्फाचा स्नोमॅन आणि टाळ्या पिटणारे अंकल बेनी, माझी लाडकी आन. कुठे कुठे गेले हे सारे? मला त्यांच्याजवळ जायचंय, खूप जवळ. त्यांच्या कुशीत चिरविश्रांती घ्यायचीय. आपली रक्षा आन थिओकडे पाठवण्याचं यांनी कबूल केलं आहे. म्हणजे नक्की पाठवतील. तिला देखील आपली ही इच्छा माहीत आहे. ग्रीनवूड कंट्रीतली ती आत्म्यांसाठीची छोटी घरं, मेपलच्या पानांनी आच्छादलेली, ती सुंदर बंगली मी यांना दाखवली. ते छोटं कौलारू घर माझ्यासाठी विकत घेऊया असं म्हटलं होतं.
कसा असेल माझा आत्मा? इवलासा, धुक्याचा ढग की एखाद्या तेजस्वी ज्योतीसारखा? त्या त्या औषधानं, दुधातल्या औषधानं अंगाची आग होते माझी. पाणी नाही घ्यायचं म्हणे, त्यामुळे काय होईल? मृत्यू मला कवटाळायचं, तो कवटाळणारच. नाही सहन होतो आता 3 दिवस. शरीरातून पोळतंय नुसतं. द्या, पाणी द्या मला. औषध सुरू केलं तेव्हा सासूबाई म्हणाल्या होत्या की आधी तरी पाणी पिऊन घे. पण आपण घेतलं नव्हतं निग्रहाने. आता जीव तळमळतोय. पाणी, पाणी हवंय मला. द्या, द्या, पाणी द्या. हे संध्या करतायत, उठले वाटतं. ते पाणी तुळशी वृंदावनात नका हो टाकू. द्या, मला द्या ते पाणी. ऐका हो माझं. ऐकलं. पाणी मिळालं. पाजलं यांनी. ऐकलं माझं. केव्हापासून मृत्यू आता येईलच. मी तर केव्हापासूनची तयार आहे. हे मृत्यू मी कधीच तुला स्वीकारलाय. म्हणूनच नंतरचा प्रत्येक क्षण आसासून जगले. पदवीदान समारंभ, पुन्हा हिंदुस्थानचा किनारा, हे सगळं मिळेपर्यंत तू दूर राहिलास. खूप झालं. मरणम प्रकृती शरीरानम. मरण दुःखद नसतंच. सुटका करतं ते जीर्ण शरीरांची यातनांतून. आत्मा अविनाशी आहे. वासासी जीर्णानी यथा विहाय. माझा पुनर्जन्म नक्की होईल. अनेक रूपात माझ्या प्रिय हिंदुस्थानची सेवा करायची मला. परमेश्वर निष्ठुर नाही. माझी एवढी इच्छा नक्की पुरविल. जीवनाच्या प्रदेशातून पाहताना मृत्यू गूढ वाटतो, अंधकारमय. मृत्यूच्या प्रदेशातून पाहताना जीवन कसं दिसत असेल? चला, येते मी.